आजचा हा छोटासा सत्संग जर तुम्ही मनापासून ऐकला आणि या सत्संगात जे काही सांगितलं ते समजून घेतलं आणि जे परिवर्तन आपल्याला जीवनशैली विचारांमध्ये करायला लावलं ते जर तुम्ही केलं, खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला अनेक रोग येणारच नाहीत. त्याच्यामुळे हा सत्संग मनापासून ऐका, संपूर्ण ऐका आणि सकारात्मक मनाने ऐका. आपल्या शरीराला येणारे बहुतेक सर्व आजार हे आपल्या मन आणि मनाच्या अवस्थेमुळेच येतात. गौतम बुद्धांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हेच सांगितलंय. अगदी पतंजली ऋषींनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे आणि आजचं आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा हेच सांगतंय. शरीराला जरी रोग दिसत असेल तसं मूळ कारण हे मन आहे. तुम्ही चेक करा तुमचं मन कोणत्या अवस्थेत असतं. मनाची दोन टोकं आहेत. नंबर 1, काहीही घडलं तरी मन ओके स्थितीत असतं आणि नंबर 2, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मन नॉट ओके स्थितीत असतं. लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला मन ओके स्थितीत असतं म्हणजे कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलीही घटना घडू द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, काहीही होऊ द्या, कुठल्याही प्रसंगात तुम्ही असू द्या, तुम्ही ओके असतात. म्हणजे सर्व काही ठीक आहे, मी हँडल करू शकतो ही सिच्युएशन, माझ्यावरती विश्वास आहे, मी प्रयत्न करेल, जर मला जमलं नाही तर मी विचारेल कुणाला, किंवा परमेश्वर योग्य वेळेला मला मार्ग दाखवेल. आणि समजा मनाच्या विरुद्ध घटना घडलीच आणि मी त्यात काही करूच शकलो नाही तरी सुद्धा मी ओके आहे, कारण लाखो चांगल्या घटना घडल्या, मग त्यात एखादी वाईट गोष्ट घडली, ठीक आहे, काही हरकत नाही, असं म्हणून तुम्ही ओके अवस्थेत असतात. ओके अवस्थेत असताल तर चेहऱ्यावर आपोआप स्माईल असेल, स्मित हास्य असेल, मन तुमचं आपोआप शांत होईल, विचारांवरती, भावनांवरती कंट्रोल राहील, परिस्थितीवर मात करू शकता तुम्ही, टेन्शन फ्री जगताल, सगळे माझे वाटतील. याचा परिणाम काय होईल शरीरावर मी सांगणार आहे, त्याच्या आधी पुढचा आहे का महत्वाचा आहे. दुसरी अवस्था मनाची कशी आहे? नॉट ओके, काहीच ठीक नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये फक्त तक्रार आहे. स्वतःबद्दल, जीवनाबद्दल, भविष्याबद्दल, लेकरांबद्दल, जॉबबद्दल भीती आहे, घाबरलेले आहेत. सगळं आत्ता चांगलं असतं बरं का, पण हे नॉट ओकेवाली मंडळी कशी असतात? सगळं छान आहे पण पुढं छान राहील का? तुम्हाला काही झालेलं नाही सध्याला, पण कुणाला तरी ब्लड प्रेशर त्याचं वाढतं, कुणाला तरी अटॅक येतो, कुणाला तरी कोरोना होतो. तुमचं सगळं चांगलं चालू असताना तुम्ही इथं विनाकारण भीतीत जगतात. माझं कसं होईल? नॉट ओके. परिस्थिती ठीक नाहीये, माझ्यासोबतची माणसं ठीक नाहीये, माझं शरीर, माझं मन ठीक नाहीये. ज्या वेळेला नॉट ओके, ठीक नाही ही अवस्था येते त्यावेळेला काय होतं? चेहऱ्यावरती तणाव येतो, कपाळावर आड्या येत आहेत. तुम्ही आत्ता सुद्धा चेक करा बरं का तुमचं मन आणि शरीर कसं आहे. शरीरात टेन्शन येतं, रोग येतात, कुणाशीच पटत नाही, मला जमूच शकत नाही, माझं चांगलं होऊच शकत नाही, माझं नशीबच खोटं. कुठून सुरुवात झाली? सुरुवात तुमची मनाची नॉट ओके. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही नेहमी ओके अवस्थेत राहता की नॉट ओके मध्ये राहता. आता ओके की नॉट ओके याचे का ठरवलं, का सांगितलं मी तुम्हाला हे? तो ओके मध्ये तुम्ही कॉन्फिडंट असतात, आनंदी असतात, विश्वास असतो, रिलॅक्स असतात. नॉट ओके मध्ये आत्मविश्वास गमावून बसलेले असतात, टेन्शन मध्ये असतात, भीती वाटत असते, विश्वास नसतो, कंटिन्यू घाबरलेले, भयग्रस्त असतात आणि तुम्हाला खूप मोठं टेन्शन येतं. आता त्याच्यामुळे काय होईल? जर तुम्हाला टेन्शन आलं तर शरीरामध्ये नको ते हार्मोन्स रिलीज होतील.
हार्मोन्सवर कंट्रोल राहणार नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे रोग जे मी सुरुवातीला सांगितले ते येतील. पण जर तुम्ही ओके अवस्थेत असताल तर हार्मोनल बॅलन्स राहील आणि रोग येणारच नाही. डायबिटीस काय? इन्शुलिन हार्मोन्स तयार करत नाही. थायरॉइड काय? थायरॉइड ग्रंथी खराब झाली, हार्मोन नीट सिक्रेट होत नाही, कमी किंवा जास्त होतं. मायग्रेन काय? पिट्युटरी किंवा पिनियल ग्लँड नीट काम करत नाही. हे सगळे काय? अपचन काय? लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींपासून तर पाचक रसांपर्यंत तुमचं शरीर मन नीट काम करत नाही. आणि काय कारण त्याला? तणाव, अस्वीकार, नकारात्मक भाव. मग आता ओके कधी राहील आणि नॉट ओके कधी राहील? खूप महत्वाचं आहे बरं का, लक्षपूर्वक आहे का. तुम्ही ओके कसं राहू शकता? कुठलीही परिस्थिती आली की सगळ्यात पहिल्यांदा मनस्थिती चांगली ठेवणं. कशी? मी सगळं काही सामोरं जाऊ शकतो. कुठलंही संकट आलं तरी स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवणं आणि कितीही मोठे अडथळे आले तरी सकारात्मक विचार करणं. मी काय सांगितलं लक्षपूर्वक ऐका बरं का. ओकेवाली लोक परिस्थितीकडे बघत नाही, मनस्थितीकडे बघतात. संकटाकडे बघत नाही, स्वतःच्या सामर्थ्याकडे बघतात. अडथळ्यांकडे बघत नाही, पॉझिटिव्ह विचारांकडे बघतात. आपोआपच काय होईल? मनस्थितीमुळे परिस्थितीवर मात करतात, सामर्थ्यामुळे संकटावर मात करतात आणि पॉझिटिव्ह विचारांमुळे अडथळे, एक तर अडथळे वाटणारच नाही, तो जीवनाचा भाग वाटेल आणि अडथळ्यांना पार करतात. नॉट ओकेमुळे काय होतं? मनस्थिती खराब करून टाकतात. परिस्थितीकडे लक्ष असतं, मनस्थितीकडे लक्षच नसतं. सामर्थ्याकडे लक्ष नसतं, संकटाकडे लक्ष असतं. विचार नकारात्मक असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडथळ्यांकडेच बघत असतात. तुम्ही चेक करा तुम्ही काय करतायत. आता ज्या वेळेला तुम्ही परिस्थितीकडे न बघता सामर्थ्याकडे, मनस्थितीकडे आणि पॉझिटिव्ह विचारांकडे बघतात, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये आपल्या दोन्ही किडण्यांच्या वर ॲड्रिनल नावाची एक ग्रंथी आहे, ती ॲड्रेनाइल एन्झाईम पाझर होत असतो. त्याच्यामुळे काय होतं? कुठलीही घटना आल्याच्या नंतर, कुठलीही परिस्थिती घडल्याच्या नंतर, आल्याच्या नंतर आणि काहीही झाल्याच्या नंतर ती ॲड्रेनाइल व्यवस्थित काम केल्यामुळे 3 गोष्टी तुमच्याकडनं होतात: फाईट, फ्लाईट नाहीतर फ्रीज. आणि त्याच्यामुळे तणावच येत नाही, टेन्शनच येत नाही. पण मूळ कारण काय आहे? स्वीकार भाव, मनस्थितीकडे पाहणं, त्याच्यानंतर सामर्थ्याकडे पाहणं आणि पॉझिटिव्ह विचार. पण नकारात्मक विचार असतील, परिस्थितीच तुमच्यावरती हावी झाली असेल, तुम्ही परिस्थितीप्रमाणे रडत असताल किंवा तुम्ही तक्रार करत असताल, तुम्ही चिडचिड करत असताल, तुम्ही स्वतःवरती अविश्वास ठेवताय, तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याकडे बघत नाही, निगेटिव्ह विचार करतात, तर ॲड्रेनाइल ग्रंथी नीट काम करत नाही. फाईट, फ्लाईट आणि फ्रीज ही नीट व्यवस्थित गोष्ट होत नाही. म्हणजे काय सांगतो नीट ऐका. परिस्थिती, घटना ह्या गोष्टी कधीच तुम्हाला टेन्शन देत नाहीत. नीट ऐका बरं का. कसं काय? फॉर एक्झाम्पल, समोर साप आला, 2 व्यक्ती आहेत, दोघांच्या समोर साप आला. साप आल्याच्या नंतर एक जण घाबरला. काय होईल घाबरल्यावर? टेन्शन येईल. त्याला पळायचंय पण पायातली शक्ती हरवून बसेल. त्याला ओरडायचंय पण पूर्ण त्याची बोबडी वळेल. त्याच्या अंगात एकदम थरथर 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 त्याचा थरथराट सुटेल आणि हार्मोन्स नकारात्मक रिलीज होईल. असं सातत्याने होत राहिलं की त्याच्यातून रोग निर्माण होईल. दुसरा मात्र समोर साप आला, नाग आला, तो एन्जॉय करतोय. का बरं? त्याला नागाला हँडल कसं करायचं, तो सर्पमित्र आहे, ते त्याला माहिती आहे. बरोबर? तो उलट मस्तपैकी त्याचं शूटिंग करेल, फोटो काढेल, तो सापाला पकडेल, जंगलात नेऊन सोडून देईल. राईट? उत्तर द्या. एकामध्ये तणाव निर्माण झाला, दुसऱ्यात तणाव निर्माण नाही झाला. का? एक सापाला हँडल करू शकत होता, त्याचा स्वतःवरती विश्वास होता. एक सापाला हँडल करू शकला नाही, त्याला भीती वाटली. साप म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या घटना, परिस्थिती किंवा
आपल्या आजूबाजूचे लोक. तुम्ही सर्पमित्र बना ना. म्हणजे जर त्या परिस्थितीमध्ये मनस्थिती पॉझिटिव्ह ठेवली, संकटांमध्ये लक्ष न ठेवता सामर्थ्यावरती लक्ष ठेवलं, आपोआपच तुम्ही परिस्थिती हँडल करू शकतात. परिस्थिती हँडल केली, माणसांना तुम्ही आपलंसं केलं, तुमच्या जीवनात तणाव येऊ शकत नाही. निगेटिव्ह लोक काय करतात? सत्संग सुद्धा निगेटिव्हली ऐकतील, काहीतरी नकारात्मक बघतील. ते काय म्हणतील, बोलणं सोपं हो, केवढं मोठं टेन्शन, तुम्हाला काय माहिती. निगेटिव्ह लोक काय म्हणतात, एवढं मोठं कुलूप आहे, बापरे. सकारात्मक लोक काय म्हणतात, अरे त्याच्याही पेक्षा मोठं कुलूप असू द्या, चावी छोटीशी असते, छोटीशी चावी मोठ्या कुलपाला उघडते. आपण कुलपाकडे कशाला लक्ष द्यायचं, चावीकडे देऊ ना. समजतंय? दुसरा प्रसंग सांगतो. 2 लोक रस्त्याने जात आहेत, दोघं पाण्यात पडतात. एक जण कमरेवर पाण्यातच बुडायला लागतं, दुसरा पूर्ण 50 फूट खोल पाणी असतं तरी तरंगतो. का बरं? एकाला स्विमिंग येतं, एकाला येत नाही. कळतंय? पाण्यात पडणं म्हणजे अडचणी आयुष्यातल्या, संकट. संकटाला सामोरं कसं जायचं, रिलॅक्स कसं राहायचं सुद्धा शिकावं लागतं. त्यासाठी मन शांत पाहिजे. दुसरा गुडघाभर पाण्यातच बुडतो, कारण ते पाण्याला घाबरतं. नकारात्मक मन, सतत तक्रार करणारं मन हे तणाव निर्माण करतं. आणि जसं स्विमिंग आली तर तणाव नाहीये, स्विमिंग नाही आली तर तणाव आहे. साप हँडल करता आला तर तणाव नाहीये, साप नाही हँडल करता आला तर तणाव आहे. तसंच तुमच्या नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना सगळीकडे सापच दिसतो. कळतंय का? बायको नागिनच आहे, सासू नागिन आहे, सासरा नागोबाय, नवरा नाग आहे, मित्रमैत्रिणी नाग आहे, ऑफिसमधला बॉस नाग आहे, बाकीचे सगळे नाग आहे. काय झालं याच्यामुळे? कंटिन्यू तणाव 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 तणाव. परिस्थिती हँडल नाही करता आली, आलं टेन्शन, ॲड्रेनालिन गेलं संपून. दुसरं एक एन्झाईम रिलीज झालं, कार्टिसोल. जसं एक कार्टिसोल जास्त प्रमाणात रिलीज होतं. कशामुळे रिलीज होतं कार्टिसोल सांगा? कशामुळे? तुमच्या चेहऱ्यावर स्माईल नाही, तुमचं परिस्थितीकडे लक्ष आहे, मनस्थितीकडे लक्ष नाहीये, तुमचं संकटाकडे लक्ष आहे, सामर्थ्याकडे लक्ष नाहीये, तुमचं अडथळ्यांकडे लक्ष आहे, विचारांकडे लक्ष नाहीये. आता याच्यामुळे काय झालं? तुम्ही झाले परिस्थितीचे गुलाम. संकट झालं तुमच्यावर हावी आणि तुमच्या जीवनात अडथळेच अडथळे आहेत असं तुम्हाला नकारात्मक विचारांमुळे वाटलं. त्याच्यामुळे निर्माण झालं तणाव. तणावामुळे काय झालं? कंटिन्यू तणावामुळे ॲड्रेनालिन काम करणं बंद झालं की कार्टिसोल निर्माण झालं. आता हे कार्टिसोल वाढलं, काय आहे कार्टिसोल? हार्मोन. हे जर वाढलं तर ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉइड, मायग्रेन, संधिवात, PCOD, पोटाचे रोग, पाठीचे रोग, अनियमित मासिक पाळीचा त्रास, हे सगळे दुखणे, सोरायसिस, इन्फेक्शन, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं, हे सगळंच्या सगळं कारणीभूत काय आहे याला? कार्टिसोलचं वाढणं. कार्टिसोल का वाढलं? टेन्शन आलं. टेन्शन का आलं? परिस्थिती हँडल नाही करू शकली. का नाही? कारण मनस्थितीवरती, सामर्थ्यावरती विश्वास नाही. आणि का विश्वास नाहीये? कारण निगेटिव्ह बघायची सवय, स्वतःला कधी वेळच दिला नाही. समजतंय का? 3 गोष्टी याला कारणीभूत. एक आहे वृत्ती, तिसरा आहे विचार आणि तिसरा आहे स्मृती. काय? वृत्ती, दुसरा आहे विचार आणि तिसरा आहे स्मृती. वृत्ती, विचार, स्मृती यांना जर नीट ठेवलं तर संकट वाटणार नाही, तणाव येऊच शकत नाही, मनस्थिती चांगली राहील. एक एक बघूयात आपण. वृत्ती म्हणजे काय? तणाव येतो कशामुळे? वृत्तीमुळे. वृत्ती म्हणजे तुम्ही तुमच्या वृत्तीकडनं स्वभावाकडे जाणं गरजेचं आहे. तुमचा मूळ स्वभाव आहे सगळ्यांवरती प्रेम करणं, आनंदी राहणं, उत्साही राहणं. पण तुमची वृत्ती, सवय जळकट जर असेल, मला एक सांगा, तुम्ही चांगलेच आहेत, दुसऱ्यांचं चांगलं झालं किंवा दुसऱ्यांना जर चांगलं म्हटलं तर तुम्हाला त्रास का होतो? जळकट. लागेल माझा शब्द तुम्हाला, लक्षात घ्या. सत्संगात आत्मपरीक्षण करा.
तुम्हाला काही कमी मिळालंय का हो? तुम्हाला कमी दिलंय? नाही. मग दुसऱ्याला जर थोडंसं मिळालं तर तुम्हाला मानसिक त्रास का होतो? किती कोत्या मनाचे आहेत तुम्ही. या तुमच्या मनोवृत्तीमुळे, जो तुमचा मूळ स्वभाव नाहीये, पण तुमच्या निगेटिव्ह वृत्तीमुळे तुम्ही तुमच्या माणसांना तोडतात. तुम्ही जिथे जाताल तिथे नरक निर्माण करतात. तुम्ही कुणावरतीच विश्वास ठेवत नाही. तुम्ही संशयाने बघतात. का बरं? वृत्ती. मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याचं वाईटच झालं पाहिजे, आणि मग दुसऱ्याचं चांगलं जरी झालं, काय होतं? तुमची वृत्तीच अशी आहे. काय? जळकटपणा. की आलं तुम्हाला टेन्शन, वाढलं तुमचं बीपी, वाढले तुमचे शुगर, कंटिन्यू भांडणं, कपाळावरती आड्या, आणि दोष पुन्हा दुसऱ्याला द्यायचा. काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये? प्रेमभाव जागृत करा, जे तुमचं मूळ स्वरूप आहे. म्हणा ना, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांचं चांगलं होऊ दे परमेश्वर. प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? अरे बाबा, तुम्ही जर म्हटले मी एकटाच चांगला झाला पाहिजे आणि बाकीचे सगळे रोगट लोक, तुम्ही एकटे चांगले, तुमच्या आजूबाजूला सगळे रोगट लोक आहेत, तुम्ही रोगी होणार नाही? सांगा. मी एकटाच आनंदी पाहिजे, सगळे दुःखी पाहिजे, मला एकट्यालाच प्रेम भेटलं पाहिजे, सगळे असेच राहिले पाहिजे, मी एकटाच छान विचारांचा पाहिजे, सगळे नकारात्मक विचारांचे पाहिजे, आणि त्याचा गर्व आहे तुम्हाला. पण तुम्ही एकटे ज्या वेळेला चालतात ना, आजूबाजूला निगेटिव्ह माइंडचे लोक आहेत ना, तुमचं मन कुठे चांगलं राहतं? माझ्या आधी सगळ्यांचं चांगलं होऊ दे. वृत्ती बदला. आणि कशी बदलायची? बदलण्याची गरज नाही, त्यासाठी रोज ध्यान करा. किती वेळ देताय तुम्ही स्वतःला? या चॅनलवरती आपले कितीतरी प्रकारचे ध्यान आहेत, बघा ना, रोज ध्यान करा. कधी करायचं ध्यान? सकाळी करायचं. का सकाळी करायचं? सकाळी सुद्धा करायचं, दुपारी सुद्धा करायचं, पण सकाळी करायचं म्हणजे करायचंच. का बरं? कारण सकाळचं वातावरणच असं असतं की कार्टिसोल अजून निर्माण झालेलं नसतं, तुम्ही रिलॅक्स असतात. समजतंय का? जर तुम्ही ध्यान केलं ना, तर ध्यान केल्याच्या नंतर 3 गोष्टी होतात. कुठल्या 3 गोष्टी? एक होतं रिलॅक्स, एक होतं रिफ्रेश, आणि तिसरं होतं रिज्युनिएट. समजतंय? तुम्ही रिलॅक्स राहतात, तुमच्या पेशी, तुमचं रक्त, तुमचे स्नायू, तुमची हाडं, तुमचं शरीर रिज्युनिएट म्हणजे पुन्हा रिसेट होत असतं. आणि त्याच्यासाठी रोज ध्यान करायला पाहिजे. ध्यानाने प्रेमभाव वाढतो. सत्संग ऐकायला पाहिजे. आपलं ज्ञानयोगाचं शिबिर करा, निसर्गाच्या सानिध्यात जा, रोज व्यायाम करा, आणि नैसर्गिक जेवण करा. तुम्हाला जे देवानी बनवलेले शाकाहारी, तसं शाकाहारी जेवण मंत्र म्हणत करा, आणि सत्संगाशी जोडलेलं राहा. काय होईल? स्वभावात तुम्ही येताल, आणि स्वभावात जर आलात तर काय होईल? कार्टिसोल वाढणार नाही. कशामुळे? तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुमची वृत्ती जी आहे, दुसऱ्याचं वाईट व्हायला पाहिजे, दुसरा असा आहे, जळकटपणा, तो आपोआपच निघून जाईल. म्हणून वृत्ती बदला अगोदर. यासाठी एकच म्हणा, सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे. दुसरं काय? विचार. काहीही घडलं तरी सुद्धा माझ्याच आयुष्यात असं का होतं? मी कमनशिबी आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार, दुसऱ्याचं वाईट व्हायला पाहिजे, तो असाच का बरं करतो? सगळ्या तक्रारी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या सोडा. आणि याच्यासाठी काय पाहिजे? विचार जर शुद्ध करायचे असेल तर काय पाहिजे? एकच गोष्ट पाहिजे. कुठली? ती म्हणजे विश्वास पाहिजे. परमात्म्याने दिलेल्या जीवनावरती, स्वतःवरती, आपल्या माणसांवरती विश्वास पाहिजे. होईल, सगळं ठीक होईल. आणि जरी नाही झालं, मी करेल ठीक. मी जोडलेलो आहे ज्ञानयोगाशी, माऊलींशी. परमात्म्याने ताकद दिली म्हणजे काय? मी जे सुरुवातीला सांगितलं, संकट नाही, सामर्थ्यावरती विश्वास. संकट असू द्या किती मोठं, मी एकदम विचार नाही करणार. आत्ताच्या क्षणात काय करायचं ते मी बघेल. आणि तिसरी गोष्ट, स्मृती.
जे लोक स्मृतीतच अडकतात, स्मृती म्हणजे भूतकाळ, घडून गेलेल्या गोष्टी, चित्तात साठवून ठेवलेले सगळं, ते वर्तमानात जगूच शकत नाही. हा व्यक्ती असाच आहे. मनातला राग, मनातला द्वेष, मनातली चीड, मनातले दुखणे, मनातले प्रॉब्लेम, स्मृती सगळी घाण डोक्यात पकडून ठेवली. बाबू रात्रीच्या वेळेला एका प्रवाशाला घेऊन जात होता. पूर्ण अंधारी रात्र होती आणि सुनसान रस्ता होता. तो एकटाच त्याच्या त्या तंद्रीत चालला. सहज शेजारच्या माणसाने त्याला हात लावला आणि किती वाजले विचारलं. बाबू इतका दचकला, त्याचा अटॅक यायची त्याला पाळी झाली, एकदम घाबरून गेला. गाडीचा ऍक्सिडेंट होता होता वाचला, गाडी इकडे 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 झाली, कसं तरी तो थांबला. ओ माय गॉड. त्याच्या मित्राने विचारलं, मी तर तुला सहज विचारलं की किती वाजले, तुला एवढा घाबरला का बरं? म्हणे आत्तापर्यंत मी ड्रायव्हर म्हणून काम करायचो, पण मी त्या गाडीचा ड्रायव्हर होतो ज्याच्यात प्रेत घेऊन जायचे, मेलेली माणसं घेऊन जायचे. आजच मी रिटायर्ड झालो. ज्यावेळेस मी रिटायर्ड झालो, आतापर्यंत मला सवय होते, मी एकटाच जायचो, प्रेत बोलत नाही. मी स्मृतीमध्ये अडकलेलो होतो, मला ती सवय लागली होती स्मृतीची. तू ज्यावेळेला धक्का लावला, मी एकदम घाबरलो, सवयीप्रमाणे. बापरे, प्रेत कस काय बोललं? स्मृती. इतक्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही पकडून ठेवलेल्या आहे स्वतःबद्दल, जीवनाबद्दल, लोकांबद्दल. याच्यासाठी काय करायला पाहिजे? वर्तमानात या. वर्तमानात आलात ना तुम्ही, की आत्ता आत्ता या क्षणात काय आहे. जे लोक भूतकाळात अडकलेले आहेत, जे लोक भविष्याची चिंता करतात, वर्तमानाचा आनंद ते घेऊच शकत नाही. आणि वर्तमानाचा आनंद घेऊ शकले नाही की तणाव येतो, तणाव आला की कार्टिसोल आलं, कार्टिसोल वाढलं की तुमचे सगळे रोग आले. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्ञानयोगाचं शिबिर करा. अगदी आत्ता परवा ज्ञानयोगाचं शिबिर झालं चैतन्यवनामध्ये. आपल्या सहपरिवार या. चैतन्यवन खूप सुंदर आहे, 10 एकर परिसरामध्ये औरंगाबादला. त्या 6 दिवसाच्या शिबिरामध्ये 51 लोक असे होते की ज्यांना डायबिटीस, थायरॉइड, पीसीओडीचा त्रास, एन्झायटीचा त्रास, ब्लड प्रेशरचा त्रास, आणि या सगळ्या त्रासामध्ये अनेक वर्षापासूनच्या त्या ज्या गोळ्या घेत होत्या, ज्यावेळेला ते शिबिरात आले, शिबिर केल्याच्या नंतर तिथे 6 दिवसाच्या नंतर चेक केलं, 51 लोकांचं गोळ्या न घेता ते नॉर्मल झालं. ना त्यांना मी गोळी दिली ना काही दिलं. कशामुळे झालं? तर याच 3 गोष्टी. विचाररहित अवस्था आली त्यांची, शून्यावस्था आली, विचार सकारात्मक झाले. दुसरं, स्मृती म्हणजे ते भूत आणि भविष्यातून ते वर्तमानात आले. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, बस आपोआप त्याच्यातून ते शुद्ध झाले. आणि त्यांची जी वृत्ती आहे, तो जळकटपणा, ते दुसऱ्याचं का चांगलं झालं, मलाच का कमी भेटलं, आपोआप ते त्यांच्या स्वभावापर्यंत आले, मूळ स्वभावापर्यंत आले. लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा मी म्हणत नाही, पण मी जे सांगतोय ते करून बघा. माझे तळमळ आहे. मागच्या 2002 पासून ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 50 देशातले 3 कोटी साधक माझ्यासोबत जोडले गेले. मी आता सुद्धा हे बोलतोय ना, तर तुम्हाला शिकवण्यासाठी बोलत नाही. मी जे जगतोय, मी जे अनुभवतोय ते मी तुम्हाला सांगतोय. 3 कोटी साधकांचा परिवार जो वाढतोच आहे. लोक जोडल्या जातात, सहज युट्यूबवरती आले, सहज त्यांनी कधीतरी बघितलं. पण मला जे वाटतं की सगळे माझे आहेत आणि मी हेल्दी आहे ना, मी जर रोगांशिवाय जगतोय ना, मी जर माझं वय आता 44 आहे, 44व्या वर्षी सुद्धा मी जर 16 वर्षाच्या लहान लेकरासारखा हेल्दी आरोग्यदायी जीवन जगू शकतो. कशामुळे? फक्त मी रिलॅक्स आहे, मी रिफ्रेश आहे, मी आनंदी आहे. आणि त्याच्यामुळे परिस्थिती हँडल करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि परिस्थिती हँडल करण्याची ताकद आली की आपोआपच काय होतं, टेन्शन येत नाही. टेन्शन आलंच नाही की ॲड्रेनलिन नीट काम करायला लागतं, कॉर्टिसोल रेंजमध्ये राहतं, आणि साहजिकच तुम्हाला खरंच कुठलेच रोग येणार नाहीत. आणि याच्यासाठी ना, पहिल्यांदा तुमचं टेन्शन सोडून द्या. तुम्ही आत्ता माझ्याकडे बघता बघता लगेचच मी जे सांगतोय बस तसं करून बघा. बघा तुम्ही किती रिलॅक्स होता.
एक 5 मिनिट फक्त 5 मिनिट द्या तुम्ही. आहे तयार? पूर्ण 100% पाहिजे. तुम्ही बघा, तुमचं अगोदर वाटल्यास तुमचं बीपी चेक करा आणि हे झाल्याच्या नंतर तुमचं बीपी चेक करा. बघा फरक येतो की नाही. एवढा कॉन्फिडन्स का आहे मला? कारण लाखो लोकांना याचा अनुभव आलेला आहे. एक 5 मिनिटाचं छोटंसं ध्यान करूयात आपण. सगळ्यांनी जिथे आहे तिथे रिलॅक्स बसा रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ पाहिजे. मन शांत ठेवा. चेहऱ्यावर छान स्मितहास्य ठेवा. शरीर हलू देऊ नका. पुतळ्यासारखं स्थिर. एकदा जाणीवपूर्वक वर्तमानात या. माझ्यासोबत 30 ते 0 पर्यंतचे उलट अंक मनातल्या मनात मोजा. मनातल्या मनात 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. मोजा मनातल्या मनात 0 पर्यंत. 0. आता असंच स्थिर राहा. डोळे न उघडता पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. रिलॅक्स सोडून द्या. गुडघ्याचे स्नायू ढिले. कमरेचे स्नायू रिलॅक्स. खांदे ढिले सोडा. छातीवर असा ताण काढून टाका आणि आता डोळे बंद ठेवून चेहऱ्याकडे लक्ष द्या. जाणीवपूर्वक तुमच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल ठेवा. कपाळावरची आडी काढून टाका. मन शांत. स्मृती, विचार आणि वृत्ती याच्यावर काम करायचं आपल्याला. पहिल्यांदा मनातल्या मनात तुम्ही पूर्ण जागरूक राहून स्वतःच्या श्वासाला बघा. श्वास तुम्हाला वर्तमानात आणतो. चेहऱ्यावरच्या स्माईल कंटिन्यू त्याच्याकडे बघत राहा. स्माईलकडे डोळे बंद ठेवून. आणि माझ्यासोबत बोलायचंय. तुम्ही बोला माझ्यासोबत. मी वर्तमानात प्रत्येक क्षण आनंदाने जगतोय. तोंडाने बोला. हे फील करा सगळ्यांनी. मी भूतकाळाची भीती, भूतकाळाचा विचार सोडून दिलाय. भूतकाळात मला कोण काय बोललं, कुठल्या घटना घडल्या, कोण काय कुठे गेलं, झालं, काय झालं, ते सगळं मी सोडून दिलंय. मी भविष्याची चिंता सोडून दिली. हृदयावरती हात ठेवा. उजवा ठेवा, त्याच्यावर डावा हात. स्माईल अजून वाढवा. डोळे बंदच ठेवा आणि बोला माझ्यासोबत. माझ्यावर विश्वास आहे. मी सकारात्मक विचार करतो. माझं चांगलंच होणार आहे. माझी सगळी भीती, आठवा कशाची भीती? भूत, भविष्य, जन्म, मृत्यू, रोग, मुलं बाळ. म्हणा असं, माझी सगळी भीती मी आता परमेश्वराच्या चरणी सोडून दिली. द्या सोडून. सोडून द्या. माझ्या जीवनावर विश्वास आहे. होय, माझं चांगलंच होणार आहे. बोला असं, माझं चांगलंच होणार. स्माईल अजून वाढवा. वृत्ती मागा. खरंच प्रार्थना करा मनातून. परमेश्वरा, माझं हृदय विशाल आहे. सगळ्यांचं चांगलं होऊ दे. माझ्या अगोदर सर्वांचं चांगलं होऊ दे. परमेश्वरा, सर्वांचं चांगलं होऊ दे. वृत्तीकडनं स्वभावाकडे बघा. तुमचा मूळ स्वभाव काय? तुमचा मूळ स्वभाव आहे फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम.
सामील करून घ्या या प्रेमामध्ये सर्वांना. तुमच्या घरातल्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. आई, बाबा, नवरा, बायको, मुलं, सासू, सुना, त्यांच्याबद्दलचा द्वेष काढून टाका. मित्र, मैत्रिणी, मनाने माफ करा. डोळ्यासमोर त्यांचा चेहरा ठेवा आणि मनातल्या मनात बोला, हे सगळे माझे आहेत, मी त्यांना गुणदोषांसहित स्वीकारलंय. परमेश्वरा, त्यांचं चांगलं होऊ दे. त्यांचं चांगलं झालं तर मलाही आनंद आहे. हृदयावरती हात आहे तुमच्या. करा प्रार्थना, माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे. माझ्या सोबत सर्वांचं चांगलं होऊ दे. सगळे माझेच आहे. चित्र बघा डोळ्यासमोर. तुमचा परिस्थितीवरती नाही, मनस्थितीवरती विश्वास आहे. संकट नाही, तुमच्या आतमध्ये सामर्थ्य परमेश्वराने दिलंय. त्या परमेश्वरावरती तुमचा विश्वास आहे. जीवनावरती विश्वास आहे. स्माईल अजून वाढवा. होय, मनातल्या मनात बोला, यस यस, माझं छान होणार आहे. यस, मी प्रत्येक परिस्थितीवरती मात करू शकतो. मनातल्या मनात बोला, यस, मी आनंदी आहे. यस, मी आनंदी आहे. मी प्रेमळ आहे. होय, मी मला जाणलंय. माझा मूळ स्वभाव प्रेम आणि देणं आहे. माझा मूळ स्वभाव आनंद आणि निरागसता आहे. आता सगळी भीती, टेन्शन, एन्झायटी, भविष्याची चिंता मी सोडून दिली माऊलीवर. माऊली माझ्या सोबत आहेत. चित्र बघा डोळ्यासमोर. चित्र बघा डोळ्यासमोर की तुम्ही खूप आनंदी आहेत. संकट आलं तरी तुम्ही सामोरं जातायत आनंदाने. चित्र बघा डोळ्यासमोर. तुम्ही तुमच्या मुलांशी प्रेमानेच वागतायत. मुलं चांगलेच वागतायत. तुमचं घर डोळ्यासमोर आणा. तुमच्या घरामध्ये सगळं छान होतंय. पूर्ण पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही सकारात्मक आहार घेतायत. तुम्ही एकमेकांशी प्रेमाने बोलतायत. या क्षणाच्या आधीचं तुमचं जीवन आणि आत्ताचं इथून पुढचं तुमचं जीवन एक नवं जीवन आहे. आत्मविश्वासाने सामोरं जात आहे प्रत्येक परिस्थितीला. प्रत्येक परिस्थितीला. हे परमेश्वरा, तू माझ्या सोबत याची जाणीव मला आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. असत्याकडून परमेश्वरा मला सत्याकडे घेऊन जा. असत्य आहे की मी काही करू शकत नाही. सत्य आहे की तू माझ्यासोबत असताना सगळं काही मी करू शकतो. फक्त विसरलो होतो याची जाणीव ठेवा. तमसो मा ज्योतिर्गमय. माझ्या भयरूपी, द्वेषरूपी अंधकाराकडून हे परमेश्वरा मला प्रेमरूपी, विश्वासरूपी प्रकाशाकडे घेऊन जा. मला जन्म मृत्यूच्या भीतीकडून बस वर्तमानात जगण्याचा आनंद दे. होय, मी आनंदी. बोला माझ्यासोबत मोठ्याने. दोन्ही हात मोकळे करा. आकाशाकडे करा. डोळे बंदच ठेवा आणि त्या ऊर्जेला, ज्याच्यावर विश्वास ठेवा, अल्लाह, येशू, कृष्ण, बुद्ध, महावीर, त्याच्यावरतीच ठेवा. पण तो तुमच्या आत आहे, तुमच्या सोबत आहे, हा भाव ठेवून बोला. होय, तू माझ्या सोबत आहे. माझा विश्वास आहे माझ्यावर, तुझ्यावर, जीवनावर. मी प्रत्येक क्षण भरभरून जगणार. मी भरभरून जगणार, भरभरून जगणार. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. मूठ घट्ट बंद करा आणि म्हणा, यस यस यस. होय होय, मी ऊर्जादायी आहे. मी आनंद स्वरूप आहे. मी प्रेमळ आहे. छान विश्वासाने एक श्वास घ्या आणि सोडा. स्माईल अजून वाढवा. वाढवा स्माईल आणि सावकाश डोळे उघडा. बघा इकडे. स्माईल वाढवा. बोला. वाव,
एक श्वास घ्या, घ्या आणि तोंडाने सोडा. यस, ही तुमची मूळ अवस्था आहे. असंच प्रेमळ राहा, आनंदी राहा. रोज हे ध्यान करा आणि द्यायचंच आहे ना दुसऱ्याला, तर पॉझिटिव्हिटी द्या, प्रेम द्या, आनंद द्या, समाधान द्या, विश्वास द्या आणि याच्यासाठी रोज ध्यान करा, शिबिर करा. हे पॉझिटिव्ह विचार इतरांनाही शेअर करा. तुम्ही परमेश्वराचं रूप आहात, तुम्ही त्याचाच अंश आहात. जय गुरुदेव. फक्त आनंद आनंद. बोला बरं एकदा माझ्यासोबत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. मी राजा बनून राहणार, माझ्या जीवनाचं मी मालक बनणार. मी ज्ञानयोगाचा साधक बनून जगाला प्रेम वाटणार. प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम. ओळखा स्वतःला, ओळखा स्वतःच्या विश्वासाला. जय गुरुदेव.